जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल, राज्यसेवा किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर पॉलिटी हा विषय आलाच, आणि पॉलिटी आला तर तिथे आर्टिकल्स आलेच. आणि आर्टिकल्स किती वेळेस वाचले तरी ते कन्फ्यूज होतात, खूप वेळेस ते परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतात. आणि आयोग आता आर्टिकल्सवरच जास्त भर देत असत. आणि जर तुम्हाला हे आर्टिकल्स पाठ नसतील तर टेन्शन घ्यायचं काम नाही. आपली ही आर्टिकल्सची आपण संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स PDF बनवलेली जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे MP शुभम ट्रिक्स, ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. आता आपल्या कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर बघा, प्रश्न आला होता कंबाईन ग्रुपशी 2024ला. तर प्रश्न काय बघा, खालील कोणत्या कलममध्ये राष्ट्रपती पात्रता दिलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कलम 58. काय आहे? कलम 58 मध्ये राष्ट्रपतींची पात्रता दिलेली आहे. तर आता याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवलेलं पहा. तर ट्रिक्स अशी आहे की रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण म्हणू. रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. कारण असं का म्हणलं? 58 आठवले, 58 आठवले, 58 आठवले या दोन शब्दाचा काय होतो? तर यमक जुळतो. तर अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. अशा आपल्या संपूर्ण ट्रिक्स आहेत. त्यानंतर कलम 52 बघा. कलम 52 सांगतो. तर 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली. 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे कलम 52 मध्ये. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा. 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. का? कारण बघा, हे ब्राह्मण आणि 52, ब्राह्मण आणि 52 ह्या दोन शब्दाचा काय होतं? इथे यमक जुळतो. म्हणून 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. ओके. त्यानंतर कलम 53 बघा काय आहे. कलम 53 काय आहे? तर कलम 53 मध्ये भारताचे संपूर्ण कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालतील अशी तरतूद केलेली आहे. तर ह्या कार्यकारीला आपण इंग्लिशमध्ये असं लिहू, कार्यकारी असं लिहू आपण, कार्यकारी अधिकार. ओके. असं का? कारण कार्यकारी अधिकार असं इंग्लिशमध्ये आपण सी ने सुरू करू. ते हे नाव चुकीचं आहे मला माहिती आहे, असं नाहीत लिहित, पण तुम्ही लिहा असं, कारण आपल्याला ट्रिक्स आहे ही कार्यकारी अधिकार. तर असं का लिहिलं? सी पासून सुरू काय केली कार्यकारी शब्दाची? कारण ABCD नुसार सी हा 3 नंबरला येतो आणि 53 मध्ये शेवटी 3 आहे, म्हणून तुम्ही ते तसं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 54 बघा. कलम 54 काय आहे? कलम 54 आणि कलम 55 बघा. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली आहे. निवडणूक, बस एवढंच दिलेलं आहे. निवडणूक म्हणलेलं आहे, राष्ट्रपतीची निवडणूक. आणि 55 मध्ये निवडणूक पद्धत दिलेली आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणुकीची तरतूद आहे आणि 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत दिलेली, पद्धत. मग ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज न व्हावं म्हणून 55चं तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, हे 55ला आपण असं लिहिलं देवनागरीमध्ये 55. तर बघा, हे 55 आणि हे पद्धत दोन्ही पने सुरुवात होतात असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 56 बघा. 56 काय आहे? राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ दिलेला आहे. काय आहे? कार्यकाळ किती असतो? 5 वर्षे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा, की राष्ट्रपती त्यांच्या पदाचे म्हणजे त्यांचं दिवसभराचं कार्य संपलं म्हणा, हे 5 वर्षे हे सोडून द्या. राष्ट्रपती त्यांच्या दिवसभराचं कार्य संपलं की ते छकड्यात बसून घरी जातात. कशात? छकड्यात बसून घरी जातात. छकडा म्हणजे काय? घोडागाडी. म्हणजे छकड्यात बसून घरी जातात म्हणजे घोडागाडीत बसून घरी जातात. पहिले राष्ट्रपती जात होते असं इमेजिन करा. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे छकड्यात बसून घरी जात होते असं इमेजिन करा, कारण पहिले अशा काही गाड्या वगैरे नव्हत्या. मग छकडा का म्हणलं? कारण 56, हे बघा 56 आणि छकडा दोन्ही शब्द छेने सुरुवात होतात, म्हणून 56 मध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ आहे आणि ते त्यांच्या पदाचं म्हणजे दिवसभराचं कार्य संपले की ते छकड्यात बसून घरी जातात असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 57 बघा. कलम 57 आहे,
राष्ट्रपती एकदा निवडणूक लढवले की परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. हे बघा, परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात असं कलम 57 आहे. तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा, भारतीय स्त्रिया काय म्हणतात, ज्यावेळेस त्या वडाला 7 फेऱ्या मारतात, अशा 7 फेऱ्या, त्यावेळेस काय म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. म्हणजे 7 शेवटी 57 मध्ये शेवटी 7 आहे, म्हणून तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. बस असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर कलम 58 तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे. कलम 58 काय आहे, राष्ट्रपती पदाची पात्रता. काय आहे, पात्रता. आणि या पात्रता कुणामध्ये आहेत, तर रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याच्या पात्रता आहेत. रामदास आठवले साहेबांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग मला सांगा, राष्ट्रपतीच्या पात्रता काय काय आहेत, तर ती व्यक्ती इंडियन असावी, त्या व्यक्तीचे वय 35+ असावे, आणि ती व्यक्ती लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावी. तर या तीनही पात्रता रामदास आठवलेंमध्ये आहेत. ते इंडियन आहेत, ते 35+ आहेत आणि ते लोकसभेवर निवडून येऊ शकतात. तर या तीनही पात्रता रामदास आठवलेंमध्ये आहेत. ओके. त्यानंतर कलम 59 आणि 60. तर 59 पाहायच्या अगोदर आपण 60 पाहू. 60 आहे राष्ट्रपती पदाची शपथ, म्हणजेच याला काय म्हणतात आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ऑथ. तर असं ऑथ म्हणा, कारण 60 मध्ये शेवटी 0 आहे, हा 0 इथं आणा आणि ऑथ हा शब्द तयार होतो. म्हणजे राष्ट्रपती पदाची शपथ. आणि शपथ कोण देतो त्यांना, तर सरन्यायाधीश देतात, भारताचे सरन्यायाधीश. आणि 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी आणि शर्ती आहेत. अटी आणि शर्ती. तर 59 कसं लक्षात ठेवायचं बघा, सरन्यायाधीश राष्ट्रपतींना म्हणतात, तुम्ही तुमच्या पदाच्या तुम्हाला जर अटी आणि शर्ती जर मान्य असतील, राष्ट्रपती पदाच्या संपूर्ण जर अटी आणि शर्ती जर तुम्हाला मान्य असतील तरच मी तुम्हाला शपथ देईल. बघा, म्हणजे अगोदर अटी आणि शर्ती मान्य पाहिजे. अगोदर काय पाहिजे, शर्ती आणि अटी. हे बघा, शर्ती मान्य पाहिजेत तरच मी तुम्हाला 60 नुसार शपथ देईल असं काय म्हणतात, सरन्यायाधीश म्हणतात. म्हणून अगोदर, कारण 60च्या अगोदर 59 आहे, म्हणून 59 मध्ये म्हणजे अटी आणि शर्ती, म्हणजे अगोदर अटी शर्ती मान्य पाहिजेत, नंतर शपथ दिली जाईल. म्हणजे 60 नुसार शपथ आहे आणि अगोदर मग 59 काय आहे, अटी आणि शर्ती. तर तुम्ही ते असं लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण आणखी 2 राहिले, थांबा. 61 मध्ये राष्ट्रपती महाभियोग तरतूद केलेली. काय आहे, राष्ट्रपती महाभियोग, म्हणजे राष्ट्रपतीला पदावरून काढण्याची तरतूद. आणि हे घटनाभंग झाल्यामुळे केली जाते. मात्र नेमकं घटनाभंग काय हे घटनेत सांगितलेलं नाही. त्यानंतर 62 मध्ये नवीन राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. बघा, जुन्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच नवीन राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. म्हणजे जुन्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ 1 महिन्याने संपणार आहे, समजा असं समजा की एकच महिना राहिलेला आहे, 1 महिने संपणार आहे. तर मग त्याच्यासाठी म्हणजे ते संपण्याच्या अगोदरच नवीन राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते. तर 62ला कसं लक्षात ठेवायचं बघा, तर नवीन राष्ट्रपती काय म्हणतो, आता नवीन राष्ट्रपती येतो आणि तो जुन्या राष्ट्रपतीला म्हणतो, तू बास कर, आता तू काय कर, आता बास कर, कारण आता मी नवीन आलेलो आहे, त्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकता, असं ते राष्ट्रपतींना म्हणतात. ओके. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण आर्टिकल्स आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच संपूर्ण ट्रिक्स जर हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.